नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, कोल्हापूरचं नॉनव्हेज जेवण तर खूप प्रसिद्ध आहेच, तर त्याचबरोबर आता पाया सूप वगैरे हे पदार्थ सुद्धा पारंपरिक जे आहेत ते चालत आले, ते सुद्धा आता विक्री केले जातात। पूर्वी ते घरामध्येच मिळायचे, विकत बाहेर मिळत नव्हते, पण आता हा ट्रेंड आला की असं काही चांगलं पौष्टिक खावं आणि हे सूप खूप चांगले असतात। व्हेज सूप सुद्धा या ठिकाणी आहेत, म्हणजे शेवग्याच्या शेंगाचे सूप सुद्धा मिळतोय, म्हणजे नॉनव्हेजच्या सूपपेक्षा त्यामध्ये जास्त ताकद असते आणि त्याच्यामुळे पेशंटसाठी किंवा जो व्यायाम करतोय ज्याला हेल्दी राहायचंय त्यासाठी हे सूप खूप बेस्ट आहे। तुम्ही बघू शकता शैलेश रावळ यांनी हे सूप चालू केलेले आहेत आणि पत्ता पण दिलेला आहे कलकल ग्रुप जवळ मंगळवारपेठमध्ये बजाबराव माने तालीमच्या समोरच्या बाजूलाच पलीकडेच तुम्हाला हे सूपचं आउटलेट दिसेल। संध्याकाळीच आहे फक्त, आणि यांच्याकडे आता स्पेशल ऑफर सुद्धा चालू आहे। सगळी माहिती घेऊया, किती रुपयाला कसं तयार होते पाया सूप हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। चला आता आतमध्ये आलोय। या ठिकाणी फायदे वगैरे लिहिलेले आहेत। मिरजकर तिकटीकडून पाण्याच्या खजिन्याकडे जाणाऱ्या रोडवरच तुम्हाला हे आउटलेट बघायला मिळेल। नवीनच चालू झालं आहे, नक्की भेट द्या। मी आज बनवतो आहे मटन पाया सूप। हे आहे मटन पाया, हे जे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता ह्याला तुपानं कोटिंग करून, हे आहे घरगुती तूप आपण ह्याला वापरत आहे। ह्याला व्यवस्थित तुपाचं कोटिंग करून घ्यायचं आहे की जेणेकरून हे व्यवस्थित भाजले जाऊन त्याला जे केस चिकटलेले असतात तर ते स्किनचे निघून जळून जातात। हे आता आपण अशा प्रकारे एक बाजूला वगैरे असे हे पाया तुपात जे मॅरिनेट केलेले आहे ते आपण भाजून घ्यायला ठेवत आहोत। हे थोडेसे असे करपूस भाजून घ्यायचे आहेत, जास्त पण काळे करायचे नाही आहेत, की जेणेकरून त्याचा जो वास आहे करपल्याचा तो यायला नसायला हवा। हे जे मांस आहे ह्याच्यात एक जिलेटिनस पदार्थ आहे की जो आपल्या शरीरासाठी केसापासून पायाच्या नखांपर्यंत व सौंदर्यासाठी हे उपयुक्त असं हे मटन पाया सूप आहे। हे लहान मुलांपासून आपल्या वयस्कर लोकांपर्यंत हे सर्वांसाठी चालू शकते। हे आता करपूस भाजून झालेला आहे। हे भाजून झाल्यानंतर परत एकदा ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। ह्याला जे काय करपूस जरासं झाला असेल तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे की जेणेकरून त्याचा पण स्मेल येणार नाही आणि खाताना पण आपल्याला टेस्ट त्याची एक वेगळी येईल। हे परत आपण बाजूला ठेवतोय। हे परत सगळे पीस आहेत पायाचे, हे स्वच्छ धुवून घेतोय। थोडं तेल टाकत आहे, घरगुती तूप आहे, हे तूप आपण टाकतो। तुपामुळं शरीराला वंगण पण होतं की जे शरीरासाठी हाडेदुखी सांधेदुखी यासाठी उपयुक्त आहे। तेल तूप जरासं गरम झालं की आपण प्रथम खडे मसाले टाकत आहे। खडे मसाले थोडे भाजून घ्यायचे। भाजून झालं की त्यामध्ये मध्यम 2 बारीक चिरलेले कांदे टाकत आहे। थोडे 1-2 मिनटं गुलाबीसर भाजून घ्यायचे। कांदा भाजताना गुलाबीसर भाजायचा आहे। त्यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालत आहे। या आलं लसूण पेस्टचा वास थोडा जाईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। मिरची घालत आहे, 2 मिरच्या आपण घेतलेल्या आहेत मध्यम, थोडासा तिखटपणा येण्यासाठी। यामध्ये पायाचे पीस आपण भाजण्यासाठी घालायचे आहेत। हे थोडंसं परतून घ्यायचं आहे। 1 चमचा मीठ घालत आहे। आपण जे काय मसाले व्हेज नॉनव्हेजसाठी वापरत आहे याचे जे डबे आहेत हे डबे आपण वेगळे ठेवलेले आहेत। यात थोडं हळद घालत आहे, चवीसाठी बडीशेप, थोडासा पायाचा उग्र वास असेल तर तो जाऊन एक वेगळी टेस्ट त्याला यावी हे थोडंसं परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचे। बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना हा थोडा टाकत आहे। पुदिना हा पचनास चांगला असतो, त्यामुळे आपण याचा थोडा यात वापर करतोय। हे साधारण एक
2-2.5 तास शिजवायला लागतं. जेवढं जास्त शिजवेल तेवढा त्याचा अर्क चांगला उतरतो. व्हेजमध्ये सूप करत आहे शेवगा सूप. हे शेवगा शेंग आपण शिजवून घेतलेले आहे. पाणी मीठ यामध्ये घालून हे आपण शिजवून घेतलेलं आहे. याचा गाभा काढून घ्यायचा. हा फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, विटॅमिन यासारखे घटक आपल्या शरीराला जे उपयुक्त आहेत हे भरपूर प्रमाणात मिळतात. तेल घालत आहे थोड्या प्रमाणात. तर घरगुती तूप, खडे मसाले घालत आहे. खडे मसाले परतून घ्यायचे आहेत. परतले की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, गुलाबीसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यामध्ये मिरची घालत आहे, आलं लसूण पेस्ट. कांदा भाजून झाल्यावर आपण त्यामध्ये आता आपण गाजर घालत आहे. हे व्यवस्थित शिजलं जाईल. तर टॅमॅटो घालत आहे. शेवगा शेंगाचा गाभा आहे हा घालून घेतोय. त्यामध्ये आपण थोडं मीठ घालत आहे. चवीनुसार आपण यात मीठ घातलेलं आहे. आता थोडी हळद घालतोय. थोडं आपलं लाल तिखट, एक अर्धा चमचा गरम मसाला. त्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. आणि याच्यानंतर आपण याचं जे खडे मसाले घातले आहेत ते आपण यातले बाजूला काढून हे आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण थोडं कोमट पाणी घालत आहे. शिजलेलं आहे, थंड करायला ठेवायचं आहे. बघत आहे हे काजू आणि मगज बी आपण भिजत घातले होते. हे आता आपण वाटण करताना शेवगा शेंगच्या यामध्ये पेस्टसाठी वापरत आहे. हे मिश्रण आपण आता मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी घालून घेतो. तूप सोडत आहे. काळी मिरी घालत आहे तिखटपणा येण्यासाठी. तर यामध्ये वाटलेलं हे शेवगा शेंगचं मिश्रण यामध्ये घालून घेत आहे. हे आता परत आपण यात घालून घ्यायचे आहे. आणि त्याचबरोबर आपण शेवगा शेंग शिजवले होते त्याचा हा स्टॉक आपण यामध्ये घालून घेत आहोत. पण थोडं पाणी घातल्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. साखरेऐवजी आपण गूळ वापरत आहे, जेणेकरून शरीरासाठी हिमोग्लोबिन जे उपयुक्त आहे ते पण भरपूर प्रमाणात मिळू शकते. आपण बघू शकताय याला उकळी यायला सुरू झालेली आहे. आपलं तयार झालेलं आहे. हे कुठलं आहे? हे पालक सूप काय? याला थोडं क्रीमी टेक्स्चर. दुधाची साय टाकताय जेव्हा. हे आहे चिकन सूप. हे 80 रुपये आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 पीस येतात आणि एवढी बाउल क्वांटिटी येते. हे मटन पाया सूप आहे. हे 90 रुपये क्वांटिटी आणि एवढं बाउल क्वांटिटी येते. 2 पीस असतात. हे पालक सूप आहे. ह्याला आपण दुधाची साय थोडी वरती गार्निशिंगसाठी घाल. हे आहे शेवगा सूप. हे आहे 70 रुपये आणि पालक सूप पण आपलं 70 रुपये आहे. आपलं मटन तिळी आहे. ही मटन तिळी 100 रुपये आहे. ह्याच्यात साधारण 15-16 पीस येतात. हे बॉईल अंडा आहे. हे बॉयलर 10 रुपये आहे आणि देशी आपलं 15 रुपये. पाया सूप घेतला, क्वालिटी 1 नंबर आहे. माझं नाव शैलेश राजन रावळ, कोल्हापूर. माझी आईची तब्येत बरी नसायची. त्यावेळी मी तिला जेवण जात नसल्यामुळे सूप वगैरे असं मिश्रित करून द्यायचं की जेणेकरून जेवण जात नसेल तर त्याच्यातून हे इंटेक होते आणि हे शरीरासाठी पण फायदेशीर आहेत. ह्याच्यातून भरपूर आपल्याला कॅल्शियम मिळते, प्रोटीन आहे, आयर्न, विटॅमिन, फायबर हे सर्व मिळते. आणि आत्ताच्या घडीला चायनीज वगैरे हे खाण्यापेक्षा हे सूप वगैरे आहे हे फायदेशीर आहे. हे लहान मुलांपासून पेशंट आहेत किंवा स्पोर्ट्समन आहेत, परत आपले जे अकॅडमी स्टुडंट आहेत यांच्यासाठी सर्वांसाठी हे उपयुक्त आहे. आणि आपल्या इथे संध्याकाळी 6:30 ते 9:30-10 वाजेपर्यंत आपण चालू असते आणि आता चालू करून एक 15 दिवस झालेले आहेत. तर मित्रांनो, आपण व्हेज सूप घेतलेलं आहे, जे शेवग्याचं सूप तयार केलेलं आपण.
आणि मी पहिल्यांदाच हे पितोय. आतापर्यंत मी व्हेज असं सूप कधी पिलेलं नाही आहे. आणि शेवग्याची आमटी बऱ्याच वेळा खाल्ली आहे, पण हे असं सूप वेगळी पद्धत आहे करण्याची. टेस्ट करून बघूया. गरम गरम आहे. वा, मस्त आहे मित्रांनो. या गोष्टी पौष्टिक पण आहेत आणि टेस्टी पण आहेत. म्हणजे दोन्ही त्यांनी एक मेळ बसवण्याचा प्रयत्न केला. तर नक्की या ठिकाणी भेट द्या, तुम्हाला नक्की आवडेल. नक्की सगळे पदार्थ टेस्ट करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर मी आता हे सूप पूर्ण पितो.